दुसरं पारितोषिक मिळेल यासाठी आपण प्रयत्न करत असतो. म्हणून इव्हॅल्युएशन करताना 20 मॉडेल्स आहेत, जवळजवळ 21 एक्सपर्ट्स आहेत. प्रत्येक एक्सपर्टचा अंदाजे 14-15 किंवा एखादा दुसरा जास्त इव्हॅल्युएशनला असेल. प्रत्येक एक्सपर्ट म्हणले की त्यामध्ये संशोधनाचा भाग आला पाहिजे पाहिजे असं नाही. इंटरनेटवर शोधून सुद्धा रिसेंट जे डेव्हलपमेंट आहे तो सुद्धा त्यामध्ये व्यवस्थितपणे मांडू शकतो. म्हणून इव्हॅल्युएशन करताना यू शुड गिव्ह प्रॉपर टाइम फॉर द इव्हॅल्युएशन टू ईच अँड एव्हरी पोस्टर ऑर ईच अँड एव्हरी स्टुडंट. आगे एकाला 5 मिनिट याच्यामध्ये जाताना तुम्ही त्याला सजेशन देऊ शकता. त्याचं वीक पार्ट असेल तर तुम्ही सांगू शकता. काय होतं, 2 भाग असतात. टॉपिक चांगला असतो पण तो प्रेझेंट करताना तो वीक असतो, त्याला प्रेझेंटच करता येत नाही. अशा वेळी त्याचं सिलेक्शन करायचं आहे, त्याला पुढे घ्यायचं आहे, त्याला आपण ट्रेनिंग देणार आहे. पुढं टॉपिक चांगला आहे, स्टेट लेवलला तो टॉपिक स्टँड होईल आणि कॉम्पीट करू शकेल असा टॉपिक आहे. पण तो आत्ता प्रेझेंट करताना तो थोडा वीक असतो, म्हणून तिथं तो निग्लेक्ट करायचा नाही. टॉपिक चांगला आहे ना, तो पुढे घेऊन जायचा आहे. बऱ्याच वेळा काय होतं, टॉपिक वीक असतो पण प्रेझेंट स्किल त्या एकदम फ्लुएन्सी एकदम जबरदस्त असते, त्यालाही आपण पुढे घ्यायचं आहे. स्टेट लेवलला बऱ्याच वेळा असं असतं, रिसर्च टॉपिक हा अगदी वीक असतो पण त्यातलं जी प्रेझेंटेशन फ्लुएन्सी आहे, प्रेझेंट करणार आहे, हा एक्सपर्टला सुद्धा बऱ्याच वेळा विचार करायला लावतो आणि बाजी मारून येतो. अशा दोन्ही बाजू आपल्याला बॅलन्स करायचं आहे. टॉपिक चांगला आहे पण प्रेझेंट करणारा वीक आहे, तरी त्याला आपण पुढे घ्यायचं आहे. टॉपिक वीक आहे पण त्याच्याकडे फ्लुएन्सी चांगली आहे, नॉलेज चांगलं आहे, त्यालाही आपण पुढे घ्यायचं. तर इव्हॅल्युएशन करताना हे दोन्ही गोष्टी थोड्या बॅलन्स करायच्या आहेत. आणि आपल्याला विद्यापीठ लेवलची जी सेकंड फेज आहे त्यासाठी ह्यातून चांगले लोक किंवा मुलं आपल्याला पुढे घ्यायचे आहेत. आता स्टेट लेवलच्या सिलेक्शनला जी विद्यापीठाची सेकंड फेज आहे त्यावेळी आम्हाला गायडन्स देताना एक्सपर्टना जे सांगताना थोडं अजून वेगळंच, त्यावेळी आम्ही त्या एक्सपर्टना गायडन्स हा वेगळा दिला. पण आज तुम्हाला मॅक्सिमम जेवढे चांगले पोस्टर्स आहेत, चांगले टॉपिक्स आहेत आणि चांगले ज्या स्टुडंटला फ्लुएन्सी आहे प्रेझेंटेशनची, तेवढे आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. बाकी सब्जेक्ट एक्सपर्ट तुम्हाला तुमच्या विषयाच्या 12 वर्षापासून बांबोरीचे तर आमचे हक्काचे मेंबर आहेत की पहिल्यापासून येत आहेत. काही लोक येतात ते निम्म्यापेक्षा जास्त हक्काचे आहेत, त्यामुळे त्यांना दरवर्षाचा पॅटर्न माहीत आहे. त्यामुळं इव्हॅल्युएशन करताना आपण सगळ्यांना न्याय द्यावा एवढंच मी इथं नमूद करेन. Our most respected Bainabai Chaudhary, and the Avishkar has been inaugurated now. Alcoholic drink with Rezuela, which is a fermented drink made by natural fermentation of wheat, and it lacks ethanol but it has the same taste and flavor. So the problem where it comes to while preserving, it has या फेजचे उद्घाटन झाले. पहिल्या फेजमध्ये आपण 3 जिल्ह्यामध्ये 3 कॉलेजेसमध्ये आविष्कार 2023 ऑर्गनाईज केला होता आणि चौथा जो टप्पा आहे त्या चौथ्या टप्प्यामध्ये आपण आविष्कार 2003 पहिलं फेज हे विद्यापीठामध्ये ऑर्गनाईज केलेलं आहे. अत्यंत चांगला रिस्पॉन्स तिन्ही डिस्ट्रिक्ट लेव्हल आविष्कार फेज 1ला लाभलेला आहे. विद्यापीठ कॅम्पसमध्ये सुद्धा
आविष्कार 2023च्या पहिल्या फेजमध्ये जवळजवळ 300पेक्षा जास्त एंट्री झालेल्या आहेत. जवळजवळ 600 विद्यार्थी या पहिल्या फेजमध्ये पार्टिसिपेट होत आहेत. यातून जे विद्यार्थी स्क्रीन होतील ते विद्यार्थी विद्यापीठस्तरीय आविष्कारमध्ये पार्टिसिपेट करतील आणि विद्यापीठस्तरीय आविष्कारमधील ज्या 48 एंट्रीज वेगवेगळ्या थीममधील असतील त्या एंट्रीज ह्या राज्यस्तरावर विद्यापीठाचं प्रतिनिधित्व करतील. मी सर्व विद्यार्थ्यांना आविष्कार 2023च्या पहिल्या फेजसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. कॅम्पसवरील विद्यार्थी विविध प्राध्यापक यांच्यासाठी आयोजित आविष्कारचा पहिला पाठ यासाठी आज एक स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेसाठी जवळजवळ 310 विद्यार्थी किंवा शिक्षक यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे. यांच्यातनंच पुढे युनिव्हर्सिटी लेवलला आणि युनिव्हर्सिटी लेवलवरनं महाराष्ट्र लेवलला हे प्रोजेक्ट्स जातील. त्यासाठी मी विद्यार्थी व शिक्षकांना संशोधनासाठी शुभेच्छा देतो आणि त्यांना महाराष्ट्र लेवलवरती पार्टिसिपेट करण्यासाठी संधी मिळावी अशी एक प्रार्थना करतो. परत शुभेच्छा देतो आणि सांगतो. प्रगत देशाच्या मानाने भारत हा कुठेतरी संशोधनाच्या बाबतीत मागे पडताना आपल्याला दिसून येतो. जरी हे वास्तव असलं तरी भारतीय संशोधन हे उच्च दर्जाचे संशोधन आहे आणि भारतीय संशोधनाची जी कॅटेगरी आहे ती फ्रुगल इनोव्हेशनच्या कॅटेगरीमध्ये येत असतं. आणि आविष्कार हा असा एक प्लॅटफॉर्म आहे की ज्या प्लॅटफॉर्म्सवर विद्यार्थी, संशोधक आणि प्राध्यापक हे त्यांच्या फ्रुगल इनोव्हेशनला वाव देऊ शकतात. माझं नाव तन्या किरण रावे आणि मी इथं आविष्कारमध्ये पार्टिसिपेट केलं. सो माझं टॉपिकचं नाव आहे द ट्रान्सफॉर्मेटिंग पॉवर ऑफ म्युझिक अँड एक्सप्लोरिंग द कॉग्नेटिव्ह परफॉर्मन्स. तर त्याच्यामध्ये मी हे सांगायचा प्रयत्न केला आहे की आपण जेव्हा पिंक नॉईज ऐकतो, पिंक नॉईज म्हणजे जे बॅकग्राऊंड म्युझिक असतं जे आपण जेव्हा ऐकतो तर त्याच्यानंतर आपली कॉग्नेटिव्ह ॲबिलिटी जी आहे ती वाढते आणि आपण चांगलं व्यवस्थित विचार करू शकतो. माझं नाव वैष्णी. आज आविष्कार आणि माझं जे टॉपिक आहे ते इमेज ऑन कॉन्फिडन्स लेवल मोठा आणि अत्यंतिक महत्त्व आपल्या सर्व यूथसाठी. की आपल्या स्वतःच्या शरीरामध्ये टेबल नाही राहणार तोपर्यंत आपल्या कोणत्याच गोष्टी आपण आपल्या स्वतःलाच आपण दुसऱ्यांवर पण बॉडी इमेज आहे आपला तो सगळ्यात महत्त्वाचा आहे समजण्यासाठी. मला की हा यूथसाठी खूप की यूथने समजायला सर्वांना आपल्या बॉडीमध्ये कम्फर्टेबल राहणं खूप आहे. माय नेम इज वैभव समाधान मंजरी. आय एम फ्रॉम स्कूल ऑफ केमिकल सायन्स, डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल केमिस्ट्री, KBC NMU, North Maharashtra University, Jalgaon. Today we are represent here our research project topic, that is the microencapsulation. This is entitled as a novel synthesis of biological active products. In this scenario, we contributed the formation of pesticides. We formed the microcapsule with the formation of core material, that is our karanja oil and citronella oil, and this is encapsulated in the coating material, that is a polymer material. In this scenario, the many pesticides are available in market. We contributed this pesticide in the formation of natural oil products. Our research product is we take first this is the two-step reaction. First step is a phenol formaldehyde resin formation, and the step second is a formation of polymeric material. कुलगुरू संशोधन प्रोत्साहन योजनेअंतर्गत तावडी बोलीचा भाषावैज्ञानिक अभ्यास या विषयावर मी संशोधन करतो आहे आणि त्या संशोधन प्रक्रियेचाच एक भाग म्हणून तावडी बोलीचे व्याकरण या विषयावर मी इथे सादरीकरण करतो आहे. तावडी बोली ही खानदेशामध्ये बोलल्या जाणाऱ्या अनेक बोलींपैकी एक महत्त्वाची बोली आहे. जळगाव जिल्ह्याच्या पूर्वेकडील परिसरामध्ये म्हणजे जामनेर, बोदवड, भुसावळ, मुक्ताईनगर, रावेर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ही बोली बोलली जाते. शिवाय मध्य प्रदेशकडचा काही भाग, अंतुर्ली, इच्छापूर, तसेच इकडे चिखली, गोडसगाव, मलकापूर म्हणजे विदर्भाकडचा भाग आणि मराठवाड्याकडे फरदापूर, जाळीचा देव या मोठ्या परिसरामध्ये ही बोली बोलली जाते. तावडी बोली ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशी बोली आहे. या बोलीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची उच्चार प्रक्रिया, व्यंजन बदल, काटकसरीचे तत्व ही जी भाषेची व्याकरणिक वैशिष्ट्ये आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात
आणि या बोलीचं एक स्वतंत्र व्याकरण आहे, ते व्याकरणच निश्चित करण्याचं आहे. ते व्याकरण कुठेतरी उलगडून दाखवण्याचा मी एक प्रयत्न या प्रकल्पाच्या माध्यमातून करतोय. या बोलीचा जो शब्दसंग्रह आहे त्या वैशिष्ट्यपूर्ण काही शब्दकळा या बोलीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या लोकोक्ती जसे म्हणी, वाक्प्रचार या वेगवेगळ्या लोकोक्तींनी या बोलीचं सौंदर्य मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेलं आहे आणि या लोकोक्तींमुळेच या बोलीला एक वैशिष्ट्यपूर्णता आलेली आहे. या बोलीमध्ये मोठ्या प्रमाणावर लेखक आज लेखन करताय. त्यांच्या लेखनाला विद्यापीठस्तरीय अभ्यासक्रमामध्ये सुद्धा स्थान मिळालेलं आहे. या बोलीच्या संदर्भामध्ये संशोधनाला आता विद्यापीठ स्तरावर स्थान मिळालेलं आहे. पुढे या बोलीचा वेगवेगळे जे लोकगीतं, लोककथा आहेत, जे लोकसाहित्य या बोलीचं आहे ते संकलित करून या बोलीचा एक विस्तृत असा शब्दकोश पूर्ण करण्याचा माझा मानस आहे. धन्यवाद. Hello all, myself Swapnil Nitin Jain and I have received grant from Kavayatri Bahinabai Chaudhary, North Maharashtra University, Jalgaon, and under this grant I am presenting this topic of formulation, development and characterization of colon specific drug delivery system. So in this project I have tried preparing tablets for the treatment of rheumatoid arthritis using a few natural polymers and other excipients. So the results have shown promising outcomes of this topic, and I am very thankful to Kavayatri Bahinabai, North Maharashtra, Jalgaon, for providing me the grant for this project. Thank you. Avishkar, we have from the School of Chemical Sciences. She is my partner Shivani Gaikwad. I am Deepak Bari. We have developed rapid and efficient way of synthesis of pyranochromine derivatives from the 4-hydroxycoumarin, melanonitrile and the various aromatic aldehydes. Our product has various biological activities, like it is used as antimicrobial, anti-cancer and antifungal drugs. We have developed method has short reaction time at the reaction occurs at room temperature and easily work up. The reaction has optimization at 10 mole%. About 96% of the yield takes place in 5 minutes. This is proposed mechanism of our reaction and use various substrate scopes like various aromatic aldehydes gives high yield in short reaction time. These are the comparison between various catalyst and our CSF catalyst. This shows that our CSF catalyst gives maximum yield within short reaction time, and the CSF catalyst is cheap and easily available from the other catalysts which are expensive. So we develop method has efficient and affordable way. So our CSF catalyst gives this product has efficient. नमस्कार. विद्यापीठाच्या आजच्या आविष्कार स्पर्धेअंतर्गत मी समाजकार्य या विषयातून माझं VCRMSच्या अंतर्गत एक पोस्टर या ठिकाणी प्रदर्शन केलं आहे, ज्याचं टायटल आहे आदिवासींच्या बदलत्या अर्थव्यवस्था आणि त्यांच्या पारंपरिक जीवनावर होणारा परिणाम. साधारणपणे आदिवासी ज्या जंगल भागांमध्ये राहत आलेला आहे, कंदमुळं गोळा करणे, मोळ्या तयार करून त्या विकणे, पशुपालन करणे, दुग्ध व्यवसाय करणे यासारख्याचे पारंपरिक व्यवसाय आदिवासींचे आतापर्यंत होते. परंतु औद्योगिकरण, शहरीकरण आणि एकूणच जागतिकीकरणाच्या प्रवाहामध्ये आदिवासींच्या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणावरती बदल झाला आणि त्याचा परिणाम त्यांच्या पारंपरिक जीवनावरती होताना आपल्याला दिसतो. एका काळी जो आदिवासी जंगलचा राजा म्हणून राहिला होता, बदलत्या अर्थव्यवस्थेमुळे त्यांच्या व्यवसाय मोडकळीस आल्यामुळे, कुटीर उद्योग व्यवसाय मोडकळीस आल्यामुळे, हस्तव्यवसाय मोडकळीस आल्यामुळे आदिवासी आज मजूर म्हणून जगून राहिला आहे. शहरांमध्ये आदिवासी फार तर खाणकामगार असेल, ऊसतोड कामगार असेल, सेंटरिंग कामगार असेल किंवा विविध ठिकाणी मजुराच्या स्वरूपात तो काम करत आलेला आहे. म्हणजे एकेकाळी जंगलचा असणारा राजा आज केवळ मजूर बनवून राहिलेला आहे. ही एक शोकांतिका आहे. दुसऱ्या बाजूने आपण असं म्हणतो की आदिवासींचा विकास झाला पाहिजे, आदिवासी विकासाच्या प्रक्रियेत आले पाहिजे, आणि दुसऱ्या बाजूला आपण असंही म्हणतो आहे की आदिवासींच्या संस्कृतीचं आणि वैशिष्ट्यांचं देखील जतन झालं पाहिजे. या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवरती माझा जो संशोधन विषय मी घेतलेला आहे की आदिवासीचं एका बाजूला पुनर्वसन करताना दुसऱ्या बाजूला विकासाच्या बाबतीत आपण त्याला पुढे आणताना त्याच्या दोघं बाजूंमध्ये जर आपल्याला साधर्म साधायचं असेल तर आदिवासींना विकासाच्या प्रक्रियेमध्ये, आदिवासींना निर्णय प्रक्रियेमध्ये आपल्याला आणणं सहभागीच असू शकेल. त्यासाठी शासन स्तरावर असेल,
स्वयंसेवी संस्थांच्या स्तरावर असेल, अशा विविध स्तरांवरती आदिवासींना जर आपण आणलं तर मला वाटतं त्यांच्या बदलत्या अर्थव्यवस्थेवर त्याचा पारंपरिक जीवन आणि संस्कृतींचं देखील जतन आणि संवर्धन व्हायला मदत होईल, या आशेस मी या ठिकाणी माझं संशोधन सादर केलेलं आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर हेमंत अनिल जोशी, पालेशा कॉलेज धुळे. माझा विषय आहे परंपरागत उत्सवांचा स्थानिक अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम अभ्यासणे. आपला भारत हा एक सांस्कृतिक देश आहे आणि भारतामध्ये सर्व भागांमध्ये विविध प्रकारच्या देवता आहेत, ग्रामदेवता, स्थानदेवता, आणि या देवतांचे उत्सव साजरे केले जातात. वर्षभरातून वेगवेगळ्या वेळेला कोणत्या ना कोणत्या तिथीला दरवर्षी त्या ठिकाणी यात्रा उत्सव भरवले जातात आणि या यात्रा उत्सवांच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर लोक त्या ठिकाणी येतात. लोकांचं ये-जा होतं, त्या ठिकाणी अनेक प्रकारचे दुकानं थाटली जातात, व्यवसाय होतात. म्हणजे या यात्रा उत्सवांच्या निमित्ताने देवतांना भेटायला येणारे जे भाविक आहेत, भक्त आहेत, त्याच्याचबरोबर अनेक पर्यटक देखील त्या ठिकाणी येतात. अनेक प्रकारच्या रोजगाराच्या संधी मिळतात. स्थानिक लोकांना तिथल्या वस्तू विकण्यासाठी एक चांगल्या प्रकारची बाजारपेठ उपलब्ध होऊन जाते आणि त्या गावात जरी 200-400 लोक असतील तरी यात्रा उत्सवांच्या निमित्ताने लाखो लोक त्या 8-10 दिवसांमध्ये येऊन मोठ्या प्रमाणावर विक्री त्या ठिकाणी होऊ शकते. या अशा प्रकारच्या यात्रा उत्सवांकडे एका वेगळ्या नजरेने बघण्याची गरज आहे, ज्यामुळे भारताच्या आर्थिक क्षेत्रात खूप मोठी उलाढाल आपण करू शकतो, रोजगाराच्या संधी वाढवू शकतो, स्थानिक लोकांना रोजगार मिळवून देऊ शकतो. प्रवास या क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणाची उलाढाल त्या ठिकाणी मिळू शकते. या ठिकाणी मी एक सारंगखेडा यात्रेचं छोटंसं उदाहरण जोडलेलं आहे. आशिया खंडातील 2 नंबरचा सारंगखेडा येथील घोडा बाजार प्रसिद्ध आहे. सारंगखेड्याच्या यात्रेनिमित्ताने त्या ठिकाणी घोड्यांच्या खरेदीची मोठी उलाढाल होते. त्याचबरोबर बैल, गाडी या गोष्टींची देखील मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. एकंदरीत या 8-15 दिवसात, फक्त 8-15 दिवसाचा विचार केला तरी 50 ते 60 कोटीची उलाढाल अगदी कमीत कमी कॅल्क्युलेशन्स विचारात घेतले तरीसुद्धा आपणास मिळते आहे. वास्तविक पाहता याच्या 10 पट त्या ठिकाणी उलाढाल होते. म्हणजेच आपण या यात्रा उत्सवांकडे एका वेगळ्या नजरेने जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात भारताला आर्थिक फायदा आणि वेगवेगळ्या प्रकारचे उद्देश सफल होण्याच्या दृष्टीने हे उपयोगी ठरू शकतं. तरी आपण या ठिकाणी अशा पद्धतीने बघायचं. आविष्कार 2023-24मध्ये ऑब्झर्वेशन करताना मला खरोखरच अतिशय आनंद झाला, कारण विद्यार्थ्यांनी जे रिसर्च बेस असं प्रिपरेशन केलेलं आहे, तर त्याला एक रिसर्चचा बेस आहे, त्यांनी डाटा कलेक्ट केलेला आहे आणि ऑब्झर्वेशन केलेलं आहे. आणि जे टीचर्स आहे ते सुद्धा जे ऑब्झर्वेशन जे मी केलं तर काही म्हणजे वेळ कमी कदाचित त्यांना मिळाला असेल, तर काही डाटाबेस आहे, काही म्हणजे रिसर्च ओरिएंटेड आहे, परंतु विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रयत्न अत्यंत चांगल्या प्रकारे केलेले आहेत. आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये त्यांना जे मार्गदर्शन मिळतं ते अत्यंत व्यवस्थित असं गायडन्स केलं गेलं आहे सर्व टीचर लोकांकडून. आणि हा आविष्कारातून एक संशोधक विद्यार्थी चांगल्या प्रकारे संशोधन करू शकतील आणि आपला जो संशोधनाचा त्यांचा पाया आहे तो पाया इथेच चांगला मजबूत होतो आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आविष्कार या एकूणच संशोधन विषयक जे विविध विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी आहेत, प्राध्यापक विद्यार्थी आहेत, विविध प्रकारचं जे संशोधन होतं आहे आणि या सगळ्या संशोधनामध्ये विविधता जाणवते. आणि विद्यार्थ्यांचा गट आहे पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरचा, ते सुद्धा विद्यार्थी वेगवेगळ्या विषयांवर एक चांगलं परिपूर्ण संशोधन करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि प्राध्यापकांनी सुद्धा काही प्रोजेक्ट जे निवडलेले आहेत ते अतिशय वेगवेगळ्या विषयावरचे असे प्रयोग आहेत. आणि त्याच्यामुळे हे संशोधन जे आहे जर त्याच्यात आणखी पुढे काही सुधारणा जर केली तर आणखी येणाऱ्या काळामध्ये हे संशोधन समाजासाठी, देशासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतं. आणि ती एक आपल्याला अनुभूती वेगवेगळ्या या एकूणच संशोधन प्रकल्पाच्या निमित्तानं आपल्याला ती येताना दिसते. म्हणून हा आविष्कार जो आहे हा असाच वाढत राहो आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने हे सातत्य कायम ठेवावं अशी एक अपेक्षा वाटते. नमस्कार, मी प्राचार्य डॉक्टर संजय शालकराव शिंदे, जिजामाता शिक्षणशास्त्र महाविद्यालय नंदुरबार येथून VCRMS कुलगुरू संशोधन प्रोत्साहन योजनेअंतर्गत जो ताणतणाव व्यवस्थापनाचा जो प्रोजेक्ट मी करतो आहे त्याच्यातून शिक्षकांच्या ताणतणाव व्यवस्थापनामध्ये योगाभ्यास आणि प्राणायाम याची अत्यंत महत्त्वाची गरज असून त्याच्या उपयुक्ततेवर केलेलं हे संशोधन
हे समाजोपयोगी संशोधन आहे आणि तरुणांनी कुठल्याही वयातल्या शिक्षकांनी दैनंदिन योगाभ्यास आणि प्राणायाम करावा. यातून निश्चितच शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आपल्याला मिळेल, हा या संशोधनाचा निष्कर्ष आहे. धन्यवाद. नमस्कार. आविष्कार या संशोधन स्पर्धेमध्ये मी डॉक्टर योगिता चौधरी, गरुड महाविद्यालय शेंदूर. ग्रामीण भागातील वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना गुंतवणुकीच्या बाबतीतला त्यांचा दृष्टिकोन. मुळातच वाणिज्य शाखेची प्राध्यापक म्हणून आम्ही त्यांना गुंतवणूक करायची हे शिकवतो, ते पुस्तकी ज्ञानात शिकवतो. मात्र गुंतवणूक करायची कशी हे प्रत्यक्षात त्यांना माहिती नसतं. म्हणून नेमकं विद्यार्थी गुंतवणूक कसे करतील, जास्तीत जास्त त्यांना फिनान्स किंवा पैसा कसा कमवता येईल या मुद्द्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सदर संशोधन केलेले आहे. मी एकूण 120 विद्यार्थ्यांच्या भेटीगाठी घेतल्या, त्यांच्याकडून क्वेश्चनायर बनवली. त्यातनं असं निदर्शनास आलं की त्यातले 10 विद्यार्थीसुद्धा इन्व्हेस्ट करत नाही. आणि हे विद्यार्थी जर फक्त पुस्तकी ज्ञान घेत असतील आणि मुळात पैसा कमवायचा आहे त्यांना कळतच नसेल, तर प्रश्न निर्माण होतो की आम्ही शिकवतो काय आणि ते शिकतायत काय. तर याच प्रश्नाचं उत्तर या संशोधनातून मी शोधून काढलं आहे की त्यांना जर आपण प्रबोधन केलं, काही गेम वगैरे त्यांचे घेतले की ज्याच्या थ्रू त्यांना डीमॅट, स्टॉक, इन्व्हेस्टिंग, बँक या गोष्टी कळाल्यात प्रत्यक्ष पद्धतीने, तर निश्चितच ते चांगल्या पद्धतीने कमाई करू शकतील असं मला वाटतं. हाच आशावाद घेऊन हा संशोधन केलेला आहे. मी डॉक्टर महेश रमाकांत पाटील, शारीरिक शिक्षण संचालक म्हणून अ.र.बा. गरुड कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय शेंदुर्णी इथे कार्यरत आहे. मी ग्रामीण भागामध्ये क्रीडा शिक्षक म्हणून काम करत असताना तिथं अनेक समस्या माझ्या लक्षात आल्या आणि मग त्या समस्या बघून विचार मंथन करून मला हा विषय सुचला की ग्रामीण भागातील खेळाडूच्या समस्यांचे अध्ययन आणि निशा अजय, सामाजिक शास्त्र फर्स्ट इयरची विद्यार्थी आहे. आविष्कार 2023मध्ये माझा एकंदरीत विषय या आजारावर टणटणी यवन औषध हा विषय आहे. हे आदिवासी भागात आपण बघायला वैद्यकीय सुविधा लोकांना उपलब्ध, वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसली वन औषधीचा वापर करण्यास सुरुवात केली. प्रथम उपचारासाठी वन औषधी, तसेच त्यानंतर दिसू लागलाय त्याच्यानंतर आजारावर या वन औषधीच्या उद्देशाने त्यांनी या वन औषधीचा वापर सुरू 20 वर्षा किंवा माझं नाव संदीप शिवराम पवार, म्हणजे पॉलिटिकल सायन्सचं. माझं मोठं आहे म्हणजे प्रोजेक्टचं मोठं आहे सेव्ह नॅचर ब्राईट फ्युचर. जर निसर्ग संवर्धन केलं तरच आपलं पुढे आयुष्य आहे. टायटल आहे हिल रिव्हर सिस्टम वॉटर पॉवर प्लांट. हिल रिव्हर सिस्टम वॉटर पॉवर प्लांट स्पेशल रेफरन्स टू सापुतारा, गुजरात महाराष्ट्र बॉर्डर आणि माउंट आबू राजस्थान. हिल स्ट्रक्चर व्हील सिस्टम पॉवर प्लांट, सरफेस 1, सरफेस 2, अप्पर रिझर्वर, लोअर रिझर्वर. फॉर एक्झाम्पल मी एक्झाम्पल म्हणून 2 लोकेशन घेतलं होतं. हा वरचा आहे महाराष्ट्राचा भाग आणि खालचा आहे गुजरातचा भाग. आणि दुसरी लोकेशन म्हणजे माउंट आबू, मी तिथं पण क्षेत्र भेट केली होती. तेव्हा मला समजलं होतं की अप्पर रिझर्वर आणि लोअर रिझर्वर याच्या बेसवरती हा पाणी याच्यावर पडणार, परत हे टर्बाईन म्हणजे व्हील फिरणार, परत याच्यावर असं याच्यावर म्हणजे इलेक्ट्रिसिटी जास्त प्रमाणात इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. कल्पेश प्रतिभा ईश्वर चौधरी, डिपार्टमेंट ऑफ पॉलिटिकल सायन्स, KBC NMU. या ठिकाणी नारी शक्ती ऑन व्हील्स, रीच टू द रिमोटेस्ट. आता ज्या ठिकाणी आपण महिलांना ज्या सुविधा देतोय, तर हे एक रिमोट एरियामध्ये, जसं की आदिवासी दुर्गम भाग आहे की जिथं 4 व्हीलर जाणं शक्य नाही आहे, किंवा महिला शेतामध्ये काम करतायत त्यांच्या बांधावर जाणं शक्य नाही 4 व्हीलरला, अशा ठिकाणी व्हॅन जाणं शक्य नाही. तर अशा ठिकाणी आपण 2 व्हीलरवर एक किट घेऊन आलेलो आहोत. याच्यामध्ये आपण हेल्थ प्लस ई गव्हर्नन्स असं दोघांचं याच्यात सांगणं घातलेलं आहे. आणि यामध्ये आपण महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन प्लस ते वापरण्यासाठी आपण एक पोर्टेबल टेंट तयार केलेला आहे, ज्याची कव्हरिंग जी ती सोलर ऑपरेटेड आहे, फोल्डेबल आहे. त्याला त्याचे कोलॅप्स करून त्याला आपण एक किटमध्ये ठेवू शकतो मध्ये. त्यानंतर यूज केल्यानंतर यूज झालेले जे नॅपकिन आहे तर त्याला इन्सिनरेटरमध्ये टाकण्यात येईल, जेणेकरून ते डिस्पोज होऊन जाईल. अशी एक सिस्टीम आहे. त्यानंतर टेलिमेडिसिन, महिलांसाठीचे जे काही महत्त्वाचे फॅसिलिटीज आहे, प्रोजेक्टर आहे, प्रोजेक्टरच्या सहाय्याने त्यांना जे महिलांसाठी महत्त्वाच्या स्कीम्स आहेत किंवा काही हेल्थसाठीचे रिलेटेड जर काही अपॉइंटमेंट्स वगैरे असतील तर त्याच्यासाठी आपण प्रोजेक्टरने त्यांची अपॉइंटमेंट जी तर ती फिक्स केलेली आहे. जशी इथं टेलिमेडिसिन आहे, टेली लॉ आहे, जो कायदा जो आहे तर तो सुद्धा त्यांना इंटरनेटच्या माध्यमातून इथं वापरण्यात येईल. सॅटेलाईट इंटरनेटचा वापर करण्यात आलेला आहे, जेणेकरून इंटरनेटची कनेक्टिव्हिटी दूरवरच्या भागापर्यंतही आपण पोहोचवू शकतो. त्यानंतर टेलिमेडिसिनमध्ये जर डॉक्टरने प्रिस्क्रिप्शन दिलं, मेडिसिन वगैरे काही प्रिस्क्राईब केली,
तर त्याच्यासाठी आपल्याकडे फार्मसी बॉक्स आहे, ज्यामध्ये ते व्हेरीफाय होईल की कोणती गोळी त्यांना आज मिळणार आहे, तर ती तिथून लगेच त्यांना ती अवेलेबल होऊन जाईल. त्यानंतर ई गव्हर्नन्सची किट आहे की कुठला काही फॉर्म भरायचा आहे, आधार कार्ड अपडेशन आहे, पॅन कार्ड वगैरे आहेत, त्यानंतर कुठले काही पेन्शन वगैरेचं काही प्रकरण आहे, तर त्याच्यासाठीची ॲप्लिकेशन वगैरेची सर्व फॅसिलिटी आपण एक किटमध्ये त्यांना प्रोव्हाइड करतो. ही पूर्णपणे सोलर ऑपरेटेड किट आहे, जेणेकरून हिचा कार्बन फुटप्रिंट जो आहे तर तो 0 आहे, असं याचं युटिलिटी आहे.